कार्यम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वीच करंजे येथील ग्रामस्थ एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसले होते. त्यामध्ये विविध मुद्दे होते, मात्र त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो शाळेचा मुद्दा होता. आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या मुलांना त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही, आमच्या मुलांना सुखसोयी त्या ठिकाणी दिल्या जात नाहीत. तर आपण आज या ठिकाणी शाळेत आलो आहे. शाळा प्रशासन त्यांची बाजू मांडतंय, ग्रामस्थ त्यांची बाजू मांडतायत. आपण आज थेट शाळेतील विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला शाळेमध्ये सर्व सुविधा दिल्या जातात का, शिक्षण कशा प्रकारे दिलं जातं. तर आपण त्या मुलांशीच आता चर्चा करणार आहोत. जे सत्य आहे ते मुलांना तुम्ही बोलायला सांगा. हे आपल्या विद्यालयात शैक्षणिक सुविधा, प्रयोग वगैरे तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं जे सत्य असेल ते तुम्ही बोला. म्हणजे असं मी म्हणणार नाही की हेच बोला तेच बोला, सत्य असेल ते बोला. नमस्कार, आपण आता इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आहोत. 10वीचा वर्ग आहे, सॉरी, हा 10वीचा वर्ग आहे करंजे बागशाळा येथील. किती ते बाळा तू? 10वीला. विज्ञान विषय आहे का तुम्हाला? हो. तुमच्या शाळेत प्रयोगशाळा आहे का? आहे. प्रयोगशाळेमध्ये काय काय शिकली तू आतापर्यंत? प्रयोगशाळेमध्ये बरं, प्रयोगशाळेत तुम्हाला नेतात हो. आणि तिथं नेल्यानंतर काय केलं जातं? प्रयोगही दाखवले जातात. कशावरती दाखवतात? सगळे सायन्सचे चॅप्टर ह्याच्यावर असेल ते. म्हणजे नाही, ते प्रयोग कशावरती दाखवले जातात? तुम्ही प्रयोग म्हणजे तुमच्या हातात ते साहित्य दिलं जातं का? काचेचं भांडं असेल, काय असेल, ते तुमच्या हातात देऊन प्रयोग करता तुम्ही का TV वरती बघता? ते पण दाखवलं जातं काचेच्या ह्याच्यात सगळे. नाही, ते हातात दिलं जातं का? प्रत्यक्षित करायला दिला जातो प्रयोग? ओके. प्रयोगशाळेत जाता का तुम्ही? हो. प्रयोगशाळा आहे का शाळेला? हो. प्रयोगशाळेत काय काय शिकवलं जातं? प्रयोगशाळेत TV वरती प्रत्येक चॅप्टर शिकवले जातात. आणि असं लॅबमध्ये गेल्यानंतर जे लॅबचं साहित्य असतं, लॅबचं साहित्य आता तुम्ही 10वीत म्हटल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येत असेल. ते लॅबचं साहित्य जे असतं, मग काचेचं भांडं असेल, काय असेल, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या हाताने स्वतः प्रयोग करता का? कधीतरी करतो. कधीतरी करता. आता शेवटचा प्रयोग कधी तुम्ही केला आणि कुठला केला होता? कालच केला. लाईट रेचं. ठीक आहे, चला. प्रयोग कालच शाळेत केलाय असं या विद्यार्थिनीचं म्हणणं आहे. आता आपण दुसऱ्या विद्यार्थिनीशी विचारूया. तिला शाळेत प्रयोगशाळा आहे का दिदी? आहे. प्रयोग शिकवतात का शाळेत? हां. प्रात्यक्षिक तुमच्या हाताने प्रयोग तुम्ही करता का शाळेत? हां, कधीतरी करतो. कधीतरी म्हणजे तरी महिन्यातून 2दा, एकदा वर्षातून कधी असं? नाही, आठवड्यातून. आठवड्यातून एकदा प्रयोगशाळेचा तास केला जातो. किती मित्र? 10वीला तू? शाळेत प्रयोगशाळा आहे का? आहे की. प्रयोगशाळेचं जे साहित्य असतं शाळेत ते आहे का? शाळेत सगळं साहित्य आहे? थोडंसं आहे. आणि प्रयोगशाळेत तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस कशा प्रकारे प्रयोग तुम्हाला तिथं तुमच्याकडून करून घेतले जातात? TV वरती दाखवतात. काल फक्त मॅडमने प्रयोग दाखवले. नाही, तुमच्या हातामध्ये ते साहित्य देऊन तुम्हाला प्रात्यक्षिक प्रयोग करायला लावतात का? हा, लावतात का? हां, काल फक्त एवढं. म्हणजे फक्त कालच केला का? ह्याच्या अगोदर कधी? 9वीत होता तू, 9वीतून 10वीत आला, 9वीत असताना कधी केला का? नाही. मोठ्याने बोल. नाही केला. 10वीत आल्यानंतर फक्त काल प्रयोग केला का? हा. बरं, शाळेत कॉम्प्युटर लॅब आहे का? आहे. कॉम्प्युटरवरती तुम्हाला असं बसून शिकवलं जातं का? तुम्हाला कॉम्प्युटर चालवायला दिला जातो का? जातो, पण इंटरनेट म्हणजे इंटरनेट नसल्यामुळं. मग इंटरनेट नाही म्हणलं तुम्ही कॉम्प्युटर चालवता का? नाही चालवत. पण आता तास नाही. आता हे तास नाही, त्याच्या अगोदर होतं ना. त्याच्या अगोदर म्हणजे 5वी ते 10वी संगणक तास होतं. आता 10वीला संगणकाचा तास नाही. मग जे आता 5वीला आहेत, 6वीला, 7वीला त्या विद्यार्थ्यांना आहे ना? हा. त्यांना शिकवलं जातं का? काय माहित नाही त्यांचं. ठीक आहे, चाल. मित्र काय सांगशील? शाळेत प्रयोगशाळा आहे का? आहे. प्रात्यक्षिक प्रयोग तुम्हाला करायला मिळतात का? हा, कालच केलाय. आणि काल म्हणजे पहिल्यांदाच केला का? नाही, मग महिन्यातनं आठवड्यातनं केला जातो. म्हणजे ते फक्त कॉम्प्युटरवर दाखवलं जातं का तुम्हाला हातात साहित्य देऊन? कॉम्प्युटरवर पण दाखवतात आणि हातात साहित्य घेऊन पण दाखवतात. सॉरी, TV वर दाखवलं जातं आणि हातात पण तुम्हाला साहित्य देऊन प्रयोग दाखवतात.
तुम्ही स्वतः प्रयोग करता ना? हां. ठीक. हा 10वीचा वर्ग होता. आपण अजून एक वर्गामध्ये जाऊन मुलांच्या प्रतिक्रिया घेऊ. 9वीच्या वर्गात आहोत. दिदी उभा राहा. तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 असे 2 पार्ट असतात विज्ञानचे, बरोबर? तुम्हाला शाळेत प्रयोगशाळा आहे का? आहे. प्रयोगशाळेमध्ये जाणार आहे आम्ही. बरं, तुम्ही प्रयोगशाळेत कधी जाता? जाऊ प्रयोग शिकवायचे असतील तर. कधी शिकवतात प्रयोग? भिवू नकोस, की काय नाही, भिवू नको. तू हाताने प्रयोग, तुझ्या हाताने कधी तू प्रयोग केला का आतापर्यंत शाळेत? एकदा केलं त्याला. कितवीत असताना? आठवत नाही पण. मग आता 9वीत आल्यापासून नाही केला अजून. ठीक आहे, चल. तू कधी प्रयोग केला का शाळेत? हो. कधी केला? 7वीत. 7वीमध्ये असताना तू प्रयोग केला. 8वीत नाही करायला भेटला का? 8वीत तेव्हा 22 जुलैला असते ना प्रयोग. नाही, आपल्याला ज्यावेळेस विज्ञान शिकवलं जातं त्यावेळेस तुम्हाला त्या लॅबमध्ये नेऊन तुमच्याकडं ते सगळं साहित्य देऊन प्रयोग कसे करायचे हे शिकवतात का? हो. तू कधी केला प्रयोग शेवटचा? शेवटचा 8वीमध्ये. शेवटचा 8वीमध्ये ह्या विद्यार्थिनींनी प्रयोग केलाय. काही मुलं आहेत, मुलांशी देखील आपण चर्चा करणार आहे. बरं, विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2 मध्ये प्रयोग केले जातात, बरोबर आहे? मग आपल्याकडे लॅब आहे का शाळेत? लॅब आहे. लॅबमध्ये सगळं साहित्य आहे का? आहे तसं जसं लागेल तसं आहेत थोडेफार. आणि तुम्हाला तिथं लॅबमध्ये नेल्यानंतर प्रयोग कसे शिकवले जातात? जे पुस्तकात असतात का ते वाचून समजून सांगतात शिक्षक. आणि जे मोरं मांडतात समजून सांगतात कसं काय करायचं ते, आणि करून मग ते दाखवतात. आणि आम्हाला नंतर केल्यानंतर तुम्ही करा म्हणतात आणि आम्ही ते करतो. अच्छा. विज्ञान येतं ना तुला? प्रयोग कधी शाळेत प्रयोग केला कधी हाताने? 7वीत. 7वीत असताना प्रयोग केला. तू काय केला? चंद्राचं ते ग्रह हे काढलं. बरं, नाही शाळेमध्ये जे लॅबमध्ये जे प्रयोगाचं साहित्य असतं ते कधी वापरायला भेटलं का तुला? काय वापरलं त्यातलं तू कधी? टेबलवर हे ठेवलेलं सगळं काय साहित्य. त्याला काय म्हणतात? काय नाव नाही माहिती. बरं, मग 8वीत, आता 9वीत येतो. 8वीत आणि 9वीत अजून तुला भेटलं नाही साहित्य वापराय, बरोबर का? ठीक आहे. तर हा 10वीचा आणि कोण बोलायचंय कोणाला? हा 10वीचा आणि 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या मी आत्ता. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की प्रयोगाचं साहित्य आहे पण ते वापरायला मिळतच नाही. तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की साहित्य आहे आणि आम्हाला ते वापरायला देखील दिलं जातं. तर 9वीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी विचारलं की शाळेत तुमच्या प्रयोगाचं साहित्य आहे का, तुम्हाला ते वापरायला दिलं जातं का, तर काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की कुणी 7वीत प्रयोग केला, कुणी 8वीत केला. खरं तर हे विद्यार्थी 9वीत आहेत आत्ता. त्यांना आत्ता ते ज्ञान असणं, आत्ता त्यांना त्या प्रयोगशाळेत नेऊन त्यांना प्रयोग करायला लावणं हे काळाची गरज आहे. कारण हेच उद्याचे सायंटिस्ट आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांच्या वेगळ्या भूमिका आल्या तर काही विद्यार्थ्यांच्या वेगळ्या भूमिका आल्या. या संदर्भात आपण जे प्रयोग शिक्षक आहेत होळकर सरच आहेत ना, त्यांच्याकडून देखील आपण काही गोष्टींचा उलगडा करून घेणार आहोत. आणि लॅबमध्ये जाऊन आपण स्वतः त्या लॅबची काय परिस्थिती आहे, नक्की रिॲलिटी काय आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आता करंजे भागशाळेच्या सायन्स लॅबमध्ये आहोत आणि या ठिकाणी जे प्रयोग शिक्षक आहेत ते होळकर सर आहेत. आपण होळकर सरांशी देखील आता चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. ग्रामस्थांनी आरोप केला की ह्या भागशाळेमध्ये जे प्रयोग साहित्य आहे हे निकृष्ट दर्जाचं आहे किंवा बरंचसं साहित्य नाही, आणि जे साहित्य आहे ते देखील मुलांच्या वापरामध्ये येत नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर शाळा प्रशासन कुठेतरी सांगते की नाही, शाळा प्रशासन त्यांची बाजू मांडते. एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं, यात नक्की रियालिटी सत्य काय आहे? नमस्ते. मी होळकर चंद्रकांत नवनाथ, विज्ञान शिक्षक. आता गावाच्या जी मागणी आहे त्यांची मागणी त्यांच्या मुलांचा प्रगती व्हावी यासाठी आहे, हे मान्य आहे. पण त्यांनी जो आरोप केला होता की प्रयोगशाळा बंद आहे, तर गेल्या वर्षी माझी बदली इथं झाली, गोलंडे साहेबांना माहीत आहे. तर बदली झाल्यानंतर मी ही प्रयोगशाळा चालू केली. त्याच्या अगोदरचं मी सांगत
नाही, मी सांगणार पण नाही. आणि ते माझी ज्या वेळेस तुम्ही सांगितलं की माझी इथं बदली झाली त्यावेळेस मी ही प्रयोगशाळा चालू केली असं तुमचं म्हणणं आहे. मग चालू ज्यावेळेस तुम्ही शाळा करत होता त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की चालू करताना की ही शाळा अगोदर हा लॅब ही अगोदर बंद होती का चालू होती? आता कारण तुम्ही ती सुरुवातीला आल्यानंतर तुम्ही चालू केली असं तुमचं म्हणणं आहे. नाही, शेवटी त्यांनी कुलप उघडून त्यांनीच दिले ना. पण पहिलं जे साहित्य होते, तुमचा जे प्रश्न आहे साहित्याचा, तर ते साहित्य जुन्या सिलेबस प्रमाणेच आहे. नवीन सिलेबस प्रमाणे साहित्य येणे अपेक्षित आहे. मी कालच्या बाईट पण शाळा भरलेली किती महिने झाले सर? आता फर्स्ट सेमिस्टर म्हणजे पहिली सत्र आता आपली दिवाळीला साधारणपणे 25-30 दिवसात आता होईल बहुतेक, बरोबर ना? बरोबर. पहिलं सत्र आता होईल तरी विज्ञानाचं जे साहित्य लॅबचं ते आपल्याकडे अवेलेबल नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, अवेलेबल नाही असं मी नाही म्हणणार. आता आपण ऐका, अवेलेबल नाही असं म्हणा, पण पुरेसं नाही. पुरेसं नाही म्हणजे आता 6 महिने होतील शाळा भरलेली तरी सुद्धा पुरेसं साहित्य लॅबमध्ये नाही. कारखाना प्रशासनाकडून ते देण्यात आलेलं, आता ते देतो म्हणलेत. देण्यात आलेलं नाही का? मग ते देतो म्हणलेत, अजून आलेलं नाही. ठीक आहे. आता सर तुम्ही आम्हाला आता जे उपलब्ध साहित्य ते थोडं दाखवू शकता का? दाखवू शकतो. ठीक आहे, ओके. आणि दुसरी गोष्ट, आता आपण पूर्वीचं जी सिलेबसची पद्धती होती ती कशी होती? ज्ञानात्मक शिक्षण होतं, म्हणजे विद्यार्थ्यांना आपण ज्ञान द्यायचं आणि त्यांनी ते समजून घ्यायचं. पण आता डिजिटल आले, म्हणजे कौशल्य विकसित शिक्षण पद्धती आलेली आहे. त्यामुळं आपण आता काय करतो, उदाहरणार्थ आता ते मॉडेल आहे, ते अमिबाचं मॉडेल आहे. हे कान आहे, हा कान आहे, तर या कानामध्ये हा बहिर्कर्ण आणि हा आंतरकर्ण. आता हा मेंदू आहे, ह्या मेंदूच्या मध्ये हे मॉडेल जे आहे, ह्या मेंदूच्या मध्ये मी जास्तीत जास्त एवढंच दाखवू शकतो की हे मेंदूचे भाग आहेत आणि त्याच्यामध्ये फ्रंटल ब्रेन, मिडल ब्रेन आणि पोस्टल ब्रेन एवढंच दाखवू शकतो. पण संगणकावरती मात्र म्हणजे जे ग्रामस्थ सरपंच, लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब हुमरे आणि ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी किंवा पदाधिकारी, त्यांनी आपल्या शाळेला मोठी TV दिलेली आहे आणि त्या TVवरती आपण त्या सगळे संगणकाचे हे जे प्रयोग आहेत ते त्याच्या माध्यमातून आपल्याला क्लिअर दाखवता येतात. ठीक आहे. आपण आणि आता ती पद्धत सर आपण वापरत शाळेतलं आता जे साहित्य आहे आपण ते पाहू, नक्की रियालिटी काय आहे ते आपण आता शाळेचं साहित्य बघूया. हे साहित्य मी आता तुम्हाला दाखवतो. इथं सर आहे साहित्य, या अलीकडे हे शाळेचं साहित्य आहे. जवळ या थोडंसं, कॅमेरामनला माझी विनंती. हे साहित्य सर काय आहे? ठीक आहे सर, पण हे काय आहे? आता याच्यावरतीच आपलं प्रयोग चालू आहे. हे काय आहे? हे हार्ट आहे, हृदय आहे. हे हृदय आहे आणि हे हृदय पूर्ण या समोर आहे, माझ्या हातामध्ये आहे आता हार्ट हे, आणि ते पूर्ण तुटलेलं आहे, पूर्ण खराब झालेलं आहे. त्याच्यावरती माझ्या हाताला धूळ लागलेली दिसते तुम्हाला, इतकी धूळ आहे हाताला. त्यानंतर मानवी शरीराचा एक हाडाचे आहे ना सर, हा देखील पूर्ण तुटलेला आहे. याच्यामध्ये काही राहिलेलं नाही. मुलांना नक्की कसं शिकवलं जातं खरं तरी फार मोठा गंभीर प्रश्न आहे हा. हे पूर्ण तुटलेलं आहे. एक मिनिट सर, तुम्हाला बोलायला चान्स देतो, बोलायला चान्स देतो. हे म्हणतात ना, वार्ताहर म्हणतात ते अगदी बरोबर आहे, डिबार झालेला आहे. अगदीच त्यांचं बरोबर आहे. हेच साहित्य आपण आता मागवलेलं आहे. अजून ठीक आहे सर, अजून तुम्ही ते मागवलेलं आहे. सर हे काय आहे? आपण मात्र हे संगणकाच्या माध्यमातून सर हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे आपल्या रक्ताभिसरण संस्थेतला एक भाग आहे. आता हे सगळं तुटलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. हे सरांनी आता 6 महिने झालं शाळा भरून ही मागणी केली शाळेने संस्थेकडे की आमचं साहित्य फारच खराब झालेलं आहे आणि तुम्ही ते द्या असं सरांनी सांगितलं. मागणी केली त्यांनी, पण संस्थेने अद्यापपर्यंत देखील हे साहित्य दिलेलं नाही. त्यामुळे हे साहित्य पाहिल्यानंतर कुठंतरी असं वाटतंय की ग्रामस्थ जो आरोप करत आहेत तो पूर्ण सत्य आहे. हे पाहू शकता, त्यातून असे छोटे छोटे तुकडे पडतायत. हे प्रयोगशाळेतलं जे साहित्य दाखवलं जातंय त्याच्यातून हे छोटे छोटे तुकडे पडतायत, त्यातून धूळ पडती. हे जर साहित्य रोजच्या वापरात असतं तर कदाचित ही धूळ पडली नसती. रोजच्या वापरात हे काय आहे सर? हे काय? एक मिनिट चालू आहे माझं. हे काय सर? हे वनस्पतीचा भाग आहे तो, ज्याच्याकडून बियाची आता तयार होतं. हे बघा, या ठिकाणी कॅमेरामन थोडंसं जवळ आहे, मी उजेडात घेतो. हे बघा, याच्यावरती ही अशी धूळ आहे.
हे बघा, अशी धूळ या साहित्यावरती बसलेली आहे आणि पूर्ण हे स्ट्रक्चर जे आहे, जे मुलांना दाखवायचंय सरांना, ते पूर्ण हे तुटून गेलंय. सरांनी मागणी, सर सांगतायत की मी मागणी शाळेकडे केलेली आहे, पण शाळेने अजून त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळं मला असं वाटतं करंजे ग्रामस्थ जे आरोप करत आहेत तो आरोप 100% सत्य आहे. आपण अजून देखील या ठिकाणी दुसरं जे काही साहित्य आहे, जो बंद पेटीचा एक विषय निघतो, नेहमी बंद पेटीचा एक विषय निघत होता की साहित्य बरंच आहे आणि ते पेटीतच आहे, ते अजून पेटीतून काढलंच गेलं नाही. तर आपण आता नक्की पाहणार आहोत, जर ते साहित्य काढत असतील, वापरात असेल तर ते साहित्य स्वच्छ असेल, अन्यथा त्यातून देखील अशाच प्रकारची धूळ पडत असेल. आपण पाहूया. हेच ते ना साहित्य सर. सर काय झालंय सांगतो तुम्ही. एक मिनिट. हे साहित्य आहे, परंतु हे जुन्या अभ्यासक्रमावरती आधारित आहे. म्हणजे हे आता ह्याचा उपयोग नाही उपयोग. आता आपण काय दाखवतो, ह्याच्यातले ठराविक काही घटकांचा आपल्याला उपयोग करता येतो. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी पास होते. आता इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर आपण दाखवत असताना याच्यामध्ये पहा ही वायर आहे. आता आपण जरी वापरत नसतो तर त्याचा उपयोग झाला नसता. तर याच्यामधून आपण ग्रामस्थ जे बॉक्स उघडले जात नाहीत असं सांगतायत वारंवार. आता मी एक बॉक्स उघडला आणि त्या बॉक्समधून हे बुक मी घेतलं हातात माझ्या. आता माझा हात थोडासा मी तुम्हाला याच्यावरती फिरवून दाखवतो. याच्यावरती धूळ किती आहे बघा. हे बघा, ही धूळ आहे ह्या बुकवरती. जर हे बुक वापरात असतं तर ह्या बुकवरती नक्कीच ती धूळ बसली नसती. हे देखील या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल. त्यामुळे ग्रामस्थ जो आरोप करतायत करंजे भागशाळेवरती की त्या ठिकाणचं साहित्य हे निकृष्ट दर्जाचं आहे, त्या ठिकाणची लॅब जी आहे ती लॅब वापरात नाही, हे 100% आमच्या रियालिटी चेकमध्ये सत्य दिसत आहे. शिक्षकांनी जरी मागणी केलेली असली, शिक्षकांची बाजू कदाचित बरोबर आहे की आम्ही मागणी केली, पण मागणी करून देखील जर शाळा त्या ठिकाणी त्या संस्थेला साहित्य उपलब्ध करून देत नसेल तर याच्यामध्ये दोष नक्की कुणाचा हे पाहावं लागेल. आता ह्या ठिकाणी हे काचेचे साहित्य, कॅमेरामनला माझी विनंती अलीकडे या. सर ह्याला काय म्हटलं जातं? ह्याला ब्युरोक्लास म्हणतो, वॉटर प्युरिफिकेशन फॉर्म. म्हणजे हे वॉटर प्युरिफिकेशन ट्यूब. ही वॉटर प्युरिफिकेशन ट्यूब आहे. ह्याच्यामध्ये कहाणी इतकी आहे, तुम्हाला दाखवतो मी. याचा अर्थ ही ट्यूब वापरलेली गेलेली नाही. आणि ही वापरात आहे का सर ही ट्यूब? ते विज्ञान भाग 1च्या शिक्षकाला माहिती, मी विज्ञान भाग 2 शिकवतो. हे मला जे परिस्थिती दिसते, ट्यूब असं म्हटलं तरी त्याला चालेल. हे ट्यूबची परिस्थिती अशी आहे की या ट्यूबकडे बघून 0 मिनिटात लक्षात येतंय की ही ट्यूब वापरली गेलेली नाही. याच्यामध्ये एक मिनिट सर, याच्यामध्ये हे जे मटेरियल दिसतंय, साहित्य दिसतंय, हे सगळं साहित्य धुळीनं पूर्णपणे खराब झालेलं आहे, पूर्णपणे खराब. हे पहा, ह्याच्यावरती धूळ इतकी की गेले किती वर्ष हे वापरलंच गेलं नाही हे सांगू शकत नाही आपण. कारण ह्या प्रत्येक साहित्यावरती या ठिकाणी धुळीचं साम्राज्य आहे. हे नक्की शाळेची लॅब आहे की कबाडखाना आहे? खरं तर हा मोठा प्रश्न मला देखील पडलेला आहे. परिस्थिती खरं तर थोडीशी ग्रामस्थ ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीची रियालिटी ज्या वेळेस आम्ही शाळेत आलो त्यावेळेस इथं समोर ग्रामस्थांनी सांगितलेलीच रियालिटी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मी मधुकर बनसोडे, एम न्यूज मराठीसाठी, करंजे.